आणि मैदानामध्ये सलामीवर दाखल झालेले आहेत सूरज आणि सचिन. सूरज आणि सचिनच्या रूपाने सलामीवीर फलंदाज म्हणून चंदगड संघाकडून मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करून आपल्या संघाला कसे योगदान देतात हे थोड्याच वेळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. थोडंसं गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला जातोय. बघूया. बघायला गेलं तर चेअरमन चषक 2026 ही स्पर्धा एक चांगल्या उंचीवर नेऊन पोहोचण्यामध्ये यशस्वी करण्यासाठी ज्याने बहुमोलाची भूमिका या ठिकाणी बजावली ते आमचे मित्र सन्माननीय जुनी पेन्शन संघटनेचे तालुका अध्यक्ष उमेश कुंभार सर, राहुल सातपुते सर, अविनाश कुंभार सर, तोशिफ पटेल सर, त्याचबरोबर यशवंत पतसंस्थाचे सर्व संचालक, शिवाजी रोडे पाटील गृहनिर्माण पतसंस्थेचे सर्व संचालक या सर्वांचे योगदान लाभलेलं आहे. या ठिकाणी पहिलं वैयक्तिक षटक आणि संघाचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर विकास सर या ठिकाणी हाताळण्यासाठी दाखल झालेले आहेत. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारचे योगदान देत आहेत. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत, तगडे संघ आहेत. कोण बाजी मारेल थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल. तुफानी दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये एकमेकाच्या समोर ठगास ठग या ठिकाणी आहेत. बघूया पहिलं वैयक्तिक षटक आणि संघाचं पहिलं षटक हाताळण्यासाठी हलक्या हाताने टोलवला मिडॉनच्या दिशेने आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले ते फलंदाज सचिन. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि स्ट्राइक वर फलंदाजीसाठी आहे ते सूरज, नॉन स्ट्राइक वर फलंदाजी करतोय ते सचिन आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतोय तो विकास. बघूया विकासचा पुढचा चेंडू सूरज साठी. अतिशय सुंदर असा फटका आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय चेअरमन चषक 2026 चा चौकार, खणखणीत चौकार सूरज सरांच्या बॅट मधून. आणि या चौकाराने संघाची धावसंख्येत भर होऊन धावफलकावर लगावले आहेत 5. सूरज आपल्या अनुभवाचा कस या ठिकाणी लावताना दिसतोय. हलक्या हाताने टोलवला आणि 4 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाला. 2 चेंडूचा या ठिकाणी 2 चेंडू या ठिकाणी प्रगतीपथावर झालेले आहेत आणि 5 धावा वसूल करण्यामध्ये यशस्वी झालाय तो चंदगड संघ. बघूया पुढचा चेंडू विकास सरांचा. सामना करेल सूरज सर. सुंदर असा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी मैदानावर होते आहे. थोडस गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन या ठिकाणी आपल्याला विकास सरांच्या रूपाने पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आणि अनुभवाचा कस लावताना दिसतात विकास सर. कमबॅक गोलंदाजी या ठिकाणी विकास सरांच्या माध्यमातून. या ठिकाणी सुंदर असा चेंडू आणि बॅट्समॅनला बीट केलेला आहे आणि बॉल जातोय सरळ किपरच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होतोय झेलबाद. आणि पहिला धक्का या ठिकाणी चंदगड संघाला. पहिल्या षटकामध्ये 4थ्या चेंडूवर पहिला धक्का लागतोय चंदगड संघाला आणि फलंदाज पवेलियनकडे परततोय सूरज. दुसऱ्या चेंडूवर चांगल्या प्रकारचा फटका मारला होता. 4 धावा वसूल केल्या होत्या परंतु पुन्हा एकदा विकास सरांनी अनुभवाचा कस लावले आणि फलंदाजाला बीट केलं आणि आउट केलेलं आहे. आणि चांगल्या प्रकारची किपरिंग मध्ये वसीम सरांनी झेल टिपला
आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत सतीश सर. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करून आपल्या संघाला यश कशा योगदान देतात सतीश सर. दोन्ही तगडे संघ आहेत, एकमेकांना माहिती आहे, एकमेकांचा अभ्यास, कशा प्रकारची फलंदाजी गोलंदाजी या सगळा अभ्यास एकमेकांना माहित असल्यामुळं दोन्ही संघांना सावध सुरुवात या ठिकाणी करताना आपला दिसतायत. बघूया पुढचा चेंडू सतीश यांना विकास सरांचा. हा म्हणा 5वा चेंडू या ठिकाणी प्रगतीपथावर. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळते आणि हीच कमाल आहे विकास सरांची, कारण अनुभवाचा कस या ठिकाणी लावताना दिसतात विकास सर. आणि शिरोळ संघाला आपल्या यशस्वी गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर विकास सरांच्या रूपाने पाहायला मिळते. सुंदर अशी गोलंदाजी. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा चांगला या ठिकाणी टोलला चेंडू. बघूया बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि हा येतोय चेअरमन चषक 2024चा कणकणीत चौकार. पिढांच्या दिशेने लगावलेला हा चौकार. क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ आहे. बघितलं गेलं तर पहिला 5 चेंडू चांगले टाकले, परंतु शेवटच्या चेंडूवर समाचार घेतला आणि बॉल पाठवले सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी. आणि या 4 धावेनंतर संघाची धावसंख्या पहिल्या षटकानंतर 9, 1 बाद 9 अशी चंदगड संघाची अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघूया पुढचं षटक. दुसरं षटक शिरोळ संघाकडून हाताळण्यासाठी येतोय तो यासिम. अनुभवी गोलंदाज असणारा हा यासिम आपलं पहिलं वैयक्तिक षटक आणि संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी यासिम गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. बघूया कशा प्रकारचं योगदान देतात आपल्या शिरोळ आपल्या संघासाठी. अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी थोडासा फलंदाजाचा अभ्यास करून टाकलेला हा चेंडू. स्लोअर प्रकारचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. स्लोअर डिलिव्हरी या ठिकाणी. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा चेंडू. थोडासा फलंदाज बीट झाला आणि चेंडू जातोय सरळ किपरच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी. दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी थोडासा फलंदाजावर दबाव येतोय, कारण याशिम याने अतिशय सुंदर असे दोन्ही चेंडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर हाताळलेले आहेत. आतापर्यंत कुठलेही धाव या ठिकाणी आतापर्यंत खर्च केले नाही. 2 चेंडू 0 धावा याशिम याने आतापर्यंत या षटकामध्ये. सचिन यांना थोडस बीट करण्यामध्ये यशस्वी झाले ते याशिन. पुन्हा थोडासा चांगल्या प्रकारचा फटका आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि पुन्हा येतोय हा चेअरमन चषक 2024चा खणखणीत चौकार. थोडस सचिन पहिल्या 2 बॉलवर अभ्यास केला आणि तिसरा बॉल सीमारेषेच्या पलीकडे समाचार घेतला आणि बॉल 4 धावेसाठी पाठवला. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत, तगडी लढत आहे. बघूया कोण बाजी मारते आणि फायनल मध्ये धडक मारेल. थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आणि शेवटचं षटक. अतिशय सुंदर असा फटका या ठिकाणी सचिन सरांच्या बॅट मधून आणि हा जातोय चेअरमन चषक 2026चा खणखणीत षटकार. आणि हा अंपायरच्या रूपाने बघूया, थांबा जरा त्यांचा निर्णय बघूया. यानंतर होणारा सामना शिक्षक बँक संचालक आणि पतसंस्था संचालक यांच्यामध्ये रंगणार आहे.
थोडीशी विश्रांती फायनल सामन्यासाठी मिळणार आहे आणि दोन्ही संचालकांनी तयार राहायचं आहे. बघूया कोण बाजी मारतात. बघा सर आणि बघा उघडा डोळे आणि बघा नीट आणि पुढचा बॉल फिट. बघूया पुढच्या बॉलवर काय घडतंय. अंपायरचा निर्णय या ठिकाणी नो बॉलचा आणि या नो बॉल आणि 6 धावा या ठिकाणी वसूल करण्यामध्ये यशस्वी झाले सचिन. 7 धावा. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. केव्हा काय घडू शकेल काही सांगता येत नाही. बघायला गेलं तर पहिले 2 चेंडू अतिशय सुरेख हाताळले यासिमने आणि पुढचा तिसरा चेंडू सचिनने अभ्यासपूर्वक 4 धावेसाठी पाठवला. उघडा डोळे आणि बघा नीट आणि पुढचा बॉल फ्रीट. या ठिकाणी फ्रीटचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी सचिनने अभ्यासपूर्ण आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा ठेवलेला फटका. बघा किती धावा मिळत आहेत. त्या ठिकाणी चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज. या 2 धाव्यानंतर संघाची धावसंख्या होते ते चंदगड संघाची 22. चांगल्या प्रकारच्या धावा उभारण्यामध्ये यशस्वी होत आहेत सचिन. पहिले 2 बॉल अतिशय सुरेख टाकले. तिसरा बॉल चौकार, चौथा बॉल षटकार नो बॉल आणि 5व्या चेंडूवर 2 धावा. अशा पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी यासिमद्वारे पाहायला मिळते आणि हलक्या हाताने टोलला चेंडू बिडाऊनच्या दिशेने 1 धावेसाठी. 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 23. दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू 1 टू गो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बघूया अतिशय सुंदर असा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि येतोय चेअरमन चषक 2026 चा खणखणीत चौकार. आसातीच्या बॅट मधून या ठिकाणी दुसरं षटक थोडस महागडं या ठिकाणी ठरलेलं आहे शिरोळ संघाच्या वतीनं आणि दुसऱ्या षटकाच्या नंतर चंदगड संघाची 27 धावा या ठिकाणी मजल मारलेली आहे. 2 षटकाचा खेळ, 1 गडी बाद, 27 धावा धावफलकावर या ठिकाणी सजलेले आहेत. बघूया पुढचं षटक हाताळण्यासाठी शिरोळ संघाकडून गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. चांगल्या धावा या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये कुटलेले आहेत चंदगड संघाने. 18 धावा या ठिकाणी धावफलकावर दुसऱ्या षटकामध्ये चंदगड संघाने लगावल्या आणि आंबे किसे कम नाही असं म्हणत सचिन अतिशय चांगल्या प्रकारची बॅटिंग या ठिकाणी बॅटिंग तळपते सचिनच्या रूपाने मैदानामध्ये. त्यांना पण साथ देतोय तो सतीशनेही आतापर्यंत 2 चौकार या ठिकाणी मैदानामध्ये लगावलेले आहेत आणि सचिनने सुद्धा 1 चौकार 1 षटकार अभ्यासपूर्ण फलंदाजी या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळते. 2 षटकानंतर चंदगड संघाच्या धावा आहेत 27. चांगल्या धावा या ठिकाणी धावफलकावर सजवलेल्या आहेत चंदगड संघाने. बघूया पुढील षटकामध्ये किती धावा या ठिकाणी कुठल्या जातील की शिरोळ संघ आघाडी मारेल. थोड्याच वेळात बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकास सर. कृपया झाडाखाली बसलेल्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, कृपया तिथं बॉल येतोय, बॉल आणला तर सर त्यांचं नुकसान होईल. आपण थोडस इकडे येऊन बसावं. पेंडॉल या ठिकाणी रिकामा आहे. शिरोळ संघ कुठले आहेत? करवीरचे आहेत ना. करवीर संघातील खेळाडूंना कृपया विनंती आहे की आपल्यामुळे कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची आपण स्वतः खेळाडू आहे, आपण याची शाश्वती घ्यायची आहे आणि सहकार्य करायचं आहे. पुढचा जे गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर 3रं षटक आणि वैयक्तिक आपलं 2रं षटक. पहिलं षटक अतिशय सुंदर असे या पद्धतीने हाताळलं होतं. सूर्य गोलंदाजी विकासने केली होती. बघूया पुढचं षटक 3रं षटक संघाचं आणि वैयक्तिक आपलं 2रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर विकास सर या ठिकाणी आलेले आहेत
आणि त्यांचा सामना करतील सचिन. सचिन वर्सेस विकास सर. बघूया कोण बाजी मारेल पुढच्या चेंडूवर. सुंदर असा फटका आणि तितक्याच प्रकारचे सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बघूया किती धावा होत आहेत. आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज. आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 29. सावध पवित्रा घेत अभ्यासपूर्ण फलंदाजी करते ते सचिन सर. दुसरा चेंडू विकास सरांचा. सामना करेल सचिन सर. बघूया कोण बाजी मारेल. विकास वर्सेस सचिन सर. अतिशय सुंदर असा फटका आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चेअरमन चषक 2026 खणखणीत षटकार या ठिकाणी सचिन सरांच्या बॅट मधून. सचिन सरांची फलंदाजी बहरात येते आहे आणि तळपताना दिसते आहे. आणि या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 35. चांगल्या प्रकारचा धाव फलक या ठिकाणी धाव फलकावर लगावला जातोय. खरोखर अभ्यासपूर्ण फलंदाजी सचिन सरांकडून पाहायला मिळते. गोलंदाजाचा अंदाज घेतला जातोय. गोलंदाजी कशा पद्धतीने होते याचा संपूर्ण अभ्यास करून. वैयक्तिक 22 धावावर या ठिकाणी खेळतात ते सचिन सर नाबाद. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर टाकलेला हा चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय 1 धावेसाठी. तुम्ही लक्ष ठेवा सर. डीजे ओके ओके आता सांगितलं. ओके ओके. पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाजी विकास सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटकारानंतर 1 धाव. या ठिकाणी 1 धावेनंतर 36 धावा या ठिकाणी धावफलकावर लागलेले आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोललेला चेंडू. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज. या ठिकाणी या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 37. 4 चेंडूचा तिसऱ्या षटकामधील खेळ झालेला आहे. अजून 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. बघूया विकास सर सतीश साठी पुढचा चेंडू. हलक्या हाताने टोलला चेंडू. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. 1 टू गो. या षटकातला शेवटचा चेंडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर हाताळण्यासाठी विकास आणि सामना करतील सचिन. सचिन वर्सेस विकास महायुद्ध. बघूया काय होते. या ठिकाणी अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. या अतिरिक्त धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 39. शेवटचा चेंडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकास सर यांच्या रूपाने सामना करतील सचिन सर. पुन्हा एकदा नो बॉल. उघडा डोळे बघा नीट आणि पुढचा बॉल फ्रीट. बघूया पुढचा चेंडू. फ्रीट साठी सचिन सरांना. सेट फलंदाज म्हणून सचिन सर कशा प्रकारचा समाचार घेतील या पुढच्या चेंडूचा, फ्रीट चेंडूचा थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल. शेवटचा चेंडू फ्रीट. या ठिकाणी सामना करतील सचिन सर. गोलंदाजी मार्कवर सुंदर असा फटका. बघूया तितक्या चांगल्या आणि बॉल जाते सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी. वाजवा.
तीन षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. अजूनही 3 षटक या ठिकाणी बाकी आहेत. स्कोर बोर्डवर 44 धावा धावपलकावर या ठिकाणी चंदगड संघाने लगावलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी आलेला आहे कोण? अमर अरुण अतिशय सुंदर असा चेंडू आणि तिरफळा चित होतोय फलंदाज या ठिकाणी आणि पवेलियनचा रस्ता लावा. फलंदाजीसाठी फलंदाज दाखल झाला आहे मैदानात ते दत्ता शिंदे सर या ठिकाणी फलंदाजीसाठी दाखल झाले आहेत मैदानामध्ये. बघूया कशा प्रकारचे योगदान देतात आपल्या संघासाठी आणि किती धावा या ठिकाणी जमवतात हे थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल. अरुण सरांनी अतिशय सुंदर असा सुरेख चेंडू टाकून अचूक टप्प्यावरचा चेंडू टाकून तिरफळाचित केलं फलंदाजाला. पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा फटका बॉल जातोय. षटकार डीजे चालू. या 6 धावेनंतर चंदगड संघाची धावसंख्या 50 धावावर मजल मारलेली आहे. या ठिकाणी 50 पूर्ण झाली आहे. चंदगड संघाची 50 या ठिकाणी धावपलकावर सजलेली आहे. पुढचा चेंडू अरुण सरांचा सामना करेल दत्ता. या ठिकाणी थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू दत्ता यांना. सुंदर असा फटका. बघूया क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा जेल या ठिकाणी सोडलेला आहे. या ठिकाणी 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 52 या आकड्यावर. कमबॅक गोलंदाजी अरुण सरांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू 6 धावा, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा असं तिसऱ्या षटकाचं विश्लेषण आहे. हलक्या हाताने टोललेला चेंडू आणि थोडस मिस फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचते चंदगड संघाची 54 धावा धावपलकावर सजलेली आहेत. थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. थोडस
पुनश्च एकदा चांगल्या प्रकारची फिल्डिंग या ठिकाणी चंदागिरी सरांनी केलेली आहे आणि एक धाव या ठिकाणी मिळवली आहे. मैदानामध्ये आत्ताच दाखल झालेले काल पण आपले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सरुळगावचे सुपुत्र सन्माननीय कोकरूड पोलीस स्टेशनचे PI राहुल आत्तिग्रे सर या ठिकाणी मैदान दाखल झालेले आहे. त्यांचंही मनपूर्वक असं स्वागत आहे. अतिशय सुंदर असा फटका बॉल जाते सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेसाठी. मनपूर्वक असं स्वागत आहे. आणि या षटकारानंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे 61 धावावर. बघायला गेलं तर दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर चे विद्यमान चेअरमन सन्माननीय शिवाजी रोडे पाटील आप्पा यांच्या संकल्पनेतून साकारलेली चेअरमन चषक 2026 ही स्पर्धा आणि स्पर्धेचा अंतिम दिवस अंतिम थरार दुसऱ्या सेमीफायनलचा हा थरार या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय तुल्यबळ संघ दोन्ही आहेत त्यामुळे सामना हा रंगतदार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोघांनाही अंदाज आहे कोण कशा पद्धतीची फलंदाजी गोलंदाजी करतोय याचा संपूर्ण अभ्यासपूर्ण दोन्ही संघ या ठिकाणी मैदानामध्ये लढतायत. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं पाचवं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर या स्पर्धेमधला उत्कृष्ट झेल ज्या खेळाडूने पकडला तो संतोष गोळवे सर. तो त्यांची जी झेल पकडण्याची पद्धत सर्वांनी काल पाहिलेली आहे. बघूया आता गोलंदाजीमध्ये कितपत आपलं यश संपादन करतायत. अतिशय सुंदर असा चेंडू सुरेख चेंडू अचूक टप्प्यावरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोळवे सरांनी टिचून अशा प्रकारचा चेंडू या ठिकाणी टाकला आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झालेत गोलंदाजी मार्कवर गोळवे सर. बघूया पुढचा चेंडू गोळवे सरांचा सामना करतील दत्ता. पुन्हा एकदा सुरेख चेंडू या ठिकाणी गोळवे सरांच्या रूपातून पाहायला मिळाला आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी या ठिकाणी या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या चंदगड संघाची धावसंख्या पोहोचते ती 62. चतुरायण्या आणि अनुभवाचा कस लावताना गोळवे सर या ठिकाणी दिसत आहेत कारण मागचे 2 षटक थोडेसे महागडे ठरल्यानंतर गोळवे सर या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळते गोळवे सरांच्या रूपाने गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू अचूक टप्प्यावर टाकतायत आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 34 वैयक्तिक धावावर नाबाद खेळताय सचिन. पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करण्यामध्ये यशस्वी. अंपायरचा निर्णय अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते आणि या वाईटच्या धावेने धावफलक हालता राहतोय. 63 धावावर मजल मारले चंदगड संघाने आतापर्यंत. बघूया पुढचा चेंडू गोळवे सरांचा सामना करतील सचिन सर. अतिशय सुंदर असा फटका या ठिकाणी बघूया क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी जेलबाद झालेले आहेत सचिन सर. लावा
सचिन सरांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी मैदानामध्ये केलेली आहे. बहारदार फलंदाजी करून 34 धावांवर या ठिकाणी बाद झालेले आहेत. आतापर्यंत 3 फलंदाज माघारी परतले. 3 बाद 63 धावा धावफलकावर सजलेले आहेत. आणि फलंदाजीसाठी आलेला फलंदाज आहे तो सचिन पावरा. दुसरा सचिन एक गेला डगआउट मध्ये आणि दुसरा सचिन मैदानामध्ये दाखल झालेला आहे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय सचिन पावरा सर. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मार्कवर गोळे सरांनी आखडून ठेवलेला आहे फलंदाजांना. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपाने या ठिकाणी या अतिरिक्त धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 64 धावांवर. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन या ठिकाणी गोळे सरांकडून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर सचिन पावराने उडवला खणखणीत असा षटकार. सुरेख टप्प्यावर टाकले गोळे सरांनी आणि 5व्या चेंडूवर समाचार घेतला सचिन पवारांनी 6 धावेचा. आणि सरुड गावचे सुपुत्र MIDC सह मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई IS माननीय श्री अजित कुंभार साहेब यांनी सुद्धा या स्पर्धेला खूप अशा शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांचंही मनपूर्वक असं अभिनंदन आहे. धन्यवाद साहेब. या ठिकाणी 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. शेवटच्या चेंडूवर अतिशय सुंदर असे चेंडू या ठिकाणी हाताळले होते. पहिले 5 4 5व्या चेंडूवर षटकाराने समाचार घेतला आणि 6व्या चेंडूवर 2 धावा वसूल केल्या आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 72. 5 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 72 धावा धावफलकावर सजलेल्या आहेत. या ठिकाणी या सेमीफायनल सामन्याचं पूर्वार्धामधलं अंतिम षटक या ठिकाणी बघूया कोणता गोलंदाज घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजाकडून चंदगड संघाकडून पाहायला मिळते आहे. आतापर्यंत चांगले फलंदाजी करण्यामध्ये यशस्वी झाले सर्वच फलंदाज. या ठिकाणी 3 बाद 72 धावा 5 षटकानंतर धावफलकावर सजलेले आहेत. बघूया अंतिम षटक पूर्वार्धामधलं या सेमीफायनल सामन्यातलं पहिल्या इनिंग मधलं अंतिम षटक हाताळण्यासाठी शिरोळ संघाकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यासिम. थोडस पहिलं षटक यासिमचं महागडं ठरलं. 18 धावा खर्च केल्या होत्या. बघूया दुसरं षटक आपलं वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर यासिम सर दाखल झालेले आहेत. बघूया आपल्या अनुभवाचा कशा प्रकारचं लावतात आणि आपल्या संघासाठी कशा प्रकारचे योगदान देत आहेत ते आपल्याला थोड्याच वेळामध्ये बघायला मिळतंय. सन्माननीय आमच्या केंद्राचे मुलुक मैदानी तो भानदास माने सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक असं स्वागत आहे. कृपया टीम मीटिंग नको, लवकरात लवकर सामना स्पीडअप घ्यायचा आहे. या ठिकाणी अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर यासिम सरांचा सामना करेल. दत्ताच आहे का भाऊ?
अतिशय सुंदर असा फटका आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. खणखणीत चेअरमन चषक 2026 चा षटकार. खरोखर बघायला गेलं तर कोणी माग हटायला तयार नाही. आलेला फलंदाज आपली चुणूक दाखवताना मैदानामध्ये पाहायला मिळते. दत्ता सरांच्या बॅट मधून हात आपण बघितला तर जोरदार असा षटकाराच्या रूपाने समाचार घेतला आणि 6 धावा वसूल केल्या आणि चंदगड संघाची धावसंख्या या षटकारानंतर 78 धावापर्यंत मजल मारली. 3 बाद 78 धावा धावफलकावर सजलेल्या आहेत. दत्ता आणि सचिन पावरा हे फलंदाज या ठिकाणी मैदानावर फलंदाजीची चुणूक दाखवताना आपण पाहायला मिळतोय. बघा यासिमचा पुढचा चेंडू दत्तासाठी. पुन्हा थोडस दडपण आणि अंपायरद्वारे बॉल जातोय. नो बॉल. उघडा डोळे बघा नीट आणि पुढचा बॉल फ्री हिट स्वरूपाचा पुढचा चेंडू. आणि धावा किती सर? एकच ना? नो प्लस 1. ओके नो प्लस 1 अशा 2 धावा. या 2 धाव्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 80. थोडस दडपणाखाली बॉलिंग बघायला मिळते मैदानामध्ये यासिम यांच्याकडून. सोपं नाही मित्रांनो, कारण बाहेर बसून हाना मारा टाका म्हणायला सोपं आहे, परंतु प्रत्यक्ष मैदानात गेल्यानंतर कशी गोलंदाजी करावी लागेल, कशी फलंदाजी करावी लागेल एवढं सोपं नाही, कारण खूप दडपण असतं. आणि स्कोर 80. पुन्हा एकदा चांगला फटका आणि पुन्हा जातो बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि हा येतो चेअरमन चषक 2026 चा खणखणीत षटकार. डीजे चंदगडच्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण, जल्लोषामध्ये आपला आनंद साजरा करताना बघायला मिळते. डगआउट अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपला पाहायला मिळतोय चंदगड डगआउट. आणि का नसावं, कारण दत्ता शिंदेची बॅटिंग तळपताना आपण मैदानामध्ये पाहतोय. सुंदर अशी फटकेबाजी दत्ता शिंदे सर यांच्या रूपाने मैदानामध्ये बघायला मिळते. प्रदीप राठोड सर यांचे आगमन या झालेलं आहे मैदानामध्ये, त्यांचे सरसे स्वागत आहे. या ठिकाणी गोलंदाज चेंज केला का? या ठिकाणी 3 किती चेंडू झाले सर? 2 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत आतापर्यंत. तीन चेंडू आला पाहिजे. ठीक आहे, चेंडू 3 झालेले आहेत, त्यामुळे गोलंदाज नाही 2-3 चेंडू टाकलेले आहेत, त्यामधला एक नो आहे. 3 चेंडू नंतर गोलंदाज चेंज करता येतो, त्यामुळे दुसरा गोलंदाज या ठिकाणी चेंज केले आहेत. सन्मान्य फाळके सर आणि जगताप सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, त्यांचे सुद्धा सरसे स्वागत आहे. चला स्पीडअप घ्यायच्या सामन्याला, कृपया शिरोळ संघाने सामन्याला स्पीडअप घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवर रावसाहेब चेंज गोलंदाज या ठिकाणी आलेले आहेत. आतापर्यंत धावफलकावर 86 धावा लागलेल्या आहेत. अतिशय चांगला असा चेंडू हाताळलेला आहे. बघूया किती धावा वसूल केल्या जात आहेत. हलक्या हाताने टोलला चेंडू आणि 1 धाव या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज दत्ता.
या एक धावेनंतर संघाची धावसंख्या होती ती 87. पला मोठा डोंगर उभारण्यामध्ये यशस्वी वाटचाल चंदगड संघाची. चांगल्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी चंदगड संघाकडून पाहायला मिळते. सेमीफायनलचा थरार आहे, त्यांना पण माहिती आहे चेअरमन चषक 2026 चा कप घेऊन जायचा आहे. या अंदाजाने फलंदाजी करत आहेत. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका सचिनच्या बॅटने. बघूया किती धावा सुरू होत आहेत. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज. सॉरी अंपायर आउट ना. 1 धाव यामध्ये धावचीत झालेला फलंदाज आहे तो दत्ता शिंदे. चांगली दत्ताने 27 धावा करून धावबाद झालेले आहेत. अतिशय सुंदर असा फटका आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. काय 4 धावेसाठी हा येतोय चेअरमन चषक 2024 चा चौकार. डीजे लॉंगॉनच्या दिशेने फटकावलेला फटका. या ठिकाणी षटक या ठिकाणी संपलेला आहे. सेमीफायनल सामन्यातला पूर्वार्ध या ठिकाणी संपलेला आहे. आता पर्यंत धावफलकावर 94 धावा या ठिकाणी चंदगड संघाने लगावलेले आहेत. 95 धावाचं भला मोठं आव्हान या ठिकाणी शिरोळ संघात समोर देण्यामध्ये यशस्वी झालेला आहे चंदगड संघ. बघूया डीजे
दोन्ही संघांनी आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवावा, जेणेकरून खेळाडूचे नाव या ठिकाणी वासिम सर आणि संतोष 12व्या खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. आपण जरी मैदानात खेळू शकला नाही तरी कॉमेंट्री बॉक्स मधून आपल्या संघाला या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी चंदगड संघाने आपली व्यूहरचना आखलेली आहे मैदानामध्ये. चंदगड संघाकडून बॉलर निश्चित होतोय. पहिलं षटक घेऊन येतोय तो चंदगड संघासाठी. धुवाधार फलंदाजी नंतर क्षेत्ररक्षणातील आपलं कौशल्य दाखवण्यासाठी चंदगड संघ मैदानामध्ये सज्ज आहे. आणि त्याचबरोबर विजयाच्या निर्धाराने हा धावांचा डोंगर पार करून शिखर गाठतंय का हे बघण्यासाठी शिरोळ संघ शिकास्तीचा प्रयत्न करेल. वासिम सर आणि त्यांच्या सोबत असणारे संतोष सर खेळपट्टीवर उभे आहेत आणि सामना करणार आहेत चंदगड संघाचा. चेअरमन चषक 2026 सन्माननीय श्री शिवाजी रोडे पाटील सर, चेअरमन प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व तालुक्यांमधून या ठिकाणी 3 दिवसांपासून संघ दाखल होत आहेत. आणि हा भव्य दिव्य क्रीडा महोत्सव, क्रिकेट महोत्सव वारणेच्या काठावर असलेल्या सरूड गावातील श्री शिवशाहू महाविद्यालय सरूडच्या भव्य पटांगणावर या ठिकाणी संपन्न होतोय. दुसरा उपांत्य सामना या स्पर्धेतला. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम सामन्यात खेळेल. उत्कृष्ट संयोजन करणारे आमचे मित्र अविनाश कुंभार सर, उमेश कुंभार सर, राहुल सातपुते सर, त्याचबरोबर संपूर्ण शाहूवाडीमधील सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व पतसंस्थांचे संचालक, पतसंस्थांचे पदाधिकारी आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींनी या ठिकाणी एका उत्कृष्ट क्रीडा सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. आणि क्रिकेट रसिकांना एका सुंदर मेजवानी या ठिकाणी क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने सन्माननीय श्री शिवाजी रोडे पाटील सर यांच्या संकल्पनेतून चेअरमन चषक 2026 या ठिकाणी गोलंदाज सतीश सर या ठिकाणी गोलंदाजी करतील. नॉन स्ट्राईक एंडवर आहेत वासिम सर आणि स्ट्रायकर एंडवरती आहेत संतोष सर. दुसऱ्या इनिंग मधला चंदगड संघाकडूनचा पहिलं षटक घेऊन येत आहेत सतीश सर. अविनाश कुंभार सरांचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती लेग पाईटच्या स्वरूपात एक धाव घेऊन संघाचं खातं उघडलंय शिरोळ संघाने. अजिंक्य स्प्रोट सरूड यांचं खूप मोठं सहकार्य या क्रीडा स्पर्धेच्या संयोजनासाठी झालेलं आहे. पहिलं षटक वासिम सर पहिल्या चेंडूचा सामना करतायत. सतीश सर आपलं वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू आणि उत्कृष्टरित्या फटकावलेला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन मिड ऑनच्या दिशेने खेळलेला चेंडू रूम मिळाला. हात मोकळे करून उत्कृष्ट फुटवर्क दाखवत चेंडूला मिड ऑनच्या दिशेने पाठवलाय आणि 4 धावा. बाजूला पाहिजे की नाही तिथे डीजे वाजव बाबा जरा. चौकार मारून झाल्यावर अर्ध्या तासानं वाजव. तिसरा चेंडू पहिल्या षटकातला
सामना करतायत वाशिम सर आणि उत्कृष्ट क्लीन बॉल्ट तिसऱ्या चेंडूवरती वाशिम सरांची विकेट 2 चेंडूंचे खेळी पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती पॅव्हलियनचा रस्ता पकडून वाशिम सर जात आहेत या वाशिम सरच्या रूपाने पहिला बळी शिरोळ संघाकडून फार मोठा झटका एका अपेक्षांचं ओझं घेऊन वाशिम सर खेळत होते परंतु उत्कृष्ट खेळी करण्यात अपयश चंदगड संघाने पहिलं यश मिळवलेलं आहे आता डीजे आमच्या उमेश कुंभार सरांच्या सूचनेचं पालन झालेलं नाही डीजे कुठं आहे डीजे वाले त्यानंतर विकास सर शिरोळ संघाकडून आता दुसऱ्या नंबरवरती खेळायला आलेले आहेत विकास सर उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी सतीश सरांच्याकडून चौथा चेंडू बीट झाले एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्रिकेट म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार नव्हे डिक्लेअर एक धाव क्रिकेट म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार नसून राहुल द्रविड सारखं सिंगल डबल याला सुद्धा क्रिकेटच म्हणतात एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु फक्त एकच धाव आणि एक उंच फटका खेळलेला आहे परंतु चेंडूच्या खाली खेळाडू आणि हा झेल सोडलेला आहे चंदगड संघाकडून मिळालेली संधी गमावली आहे आणि 2 धावा धावबाद करण्याचा सुद्धा प्रयत्न परंतु त्यातही सुद्धा अपयश देव आहे द्यायला आणि हात नाही घ्यायला अशी परिस्थिती आणि हा चेंडू झाला ड्रॉप कॅच झाला ड्रॉप षटकातला शेवटचा चेंडू थोडस गोलंदाजाकडून आणि एक उत्कृष्ट परत एकदा दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा कॅच ड्रॉप केलेला आहे आणि पण एका दाव्यावर समाधान मानावं लागेल पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि पहिल्या षटकाखेर शिरोळ संघाने धावसंख्या आहे 9 पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे खेळपट्टीवर आहेत विकास सर आणि संतोष सर 7 नंबर कुंडलिक चंदगड संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत कुंडलिक सर पुंडलिक सर चंदगड संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत सामना कोण खेळते विकास सरांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू सरक विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू बॅट आणि चेंडूचा संपर्कच नाहीये तिसरा कॅच ड्रॉप कॉट अँड बॉल्ट करण्याची एक उत्कृष्ट संधी या ठिकाणी पुंडलिक सरांनी गमावली आपल्या दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवता आली असती परंतु हा चेंडू निर्धाव आहे हे एक समाधानाची बाब आहे कोणतीही धाव या चेंडूवरती मिळवता आली नाही फलंदाजाला तिसरा चेंडू तिसऱ्या चेंडूवरती एक धाव समन्वय संघामध्ये एक उत्कृष्ट दिसून येतोय चंदगड संघाच्या प्रत्येक खेळाडूमध्ये असणारा समन्वय
आणि एक संघ भावना चंदगड संघाकडून या ठिकाणी दिसून येते. दुसऱ्या षटकातला चौथा चेंडू सामना करतायत संतोष सर आणि एक मोठा फटका आणि 6. एक उत्कृष्ट उत्तुंग षटकार. हा फक्त षटकार नाही तर शिरोळच्या आशा आणि आकांक्षा यामुळे या षटकाराने परत एकदा जाग्या झाल्या आहेत. हळूहळू धावसंख्येच्या डोंगर पार करता येईल का असा प्रयत्न शिरोळचे खेळाडू करताना दिसत आहेत. शिरोळकडून हा पहिलाच षटकार. शिंपे शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य श्री एडी पाटील सरांनी या क्रीडा स्पर्धेला भेट दिलेली आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आपलं मार्गदर्शन असत सतत पुढे चालू राहावे ही अपेक्षा. आणि परत एकदा निर्धाव चेंडू ऑफ साईडला मिड ऑफच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाही. चेंडू बॉलरच्या हातातून थेट विकेट किपरच्या हातामध्ये. आणि दुसऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती एकच धाव आणि दुसरं षटक पूर्ण. 2 षटकाखेर चंदगडची धावसंख्या झाली आहे 17. शिरोळची धावसंख्या झाली आहे 17. विजयासाठी 95 धावांचं लक्ष गाठायचं आहे. एकूण 7 षटकांचा असणारा हा सामना, 6 षटकांचा असणारा हा सामना. दोन षटका अखेर धावसंख्या झाली आहे 17. सतीश सर आपलं व्यक्तिगत दुसरा आणि संघासाठीचं तिसरं षटक घेऊन येत आहेत चंदगड संघातर्फे. जर्सी नंबर 17 सतीश व्यक्तिगत दुसऱ्या आणि संघासाठीच्या तिसऱ्या षटकासाठी सज्ज आहेत. सामना करणार आहेत संतोष सर. संतोष सरांनी मगाशी एक उत्तुंग षटकार ठोकून शिरोळच्या आशा आणि अपेक्षा जागवल्या होत्या. परत एकदा सामना करतायत आणि एक उत्तुंग शॉट आणि हा षटकार संतोष सरांच्याकडून दुसरा षटकार. पंचांचा निर्णय अंतिम राहील. काय दिलंय? पंचांचा निर्णय अंतिम राहील याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी. आणि या षटकाराने संघाचा स्कोअर झाला आहे 23. तिसऱ्या षटकातल्या पहिल्याच चेंडूवरती षटकार. संतोष सरांनी एका उत्कृष्ट फटक्याने स्वागत केलं होतं गोलंदाजाचं. हा दुसरा चेंडू आणि सलग दुसरा षटकार. शरीराच्या दिशेने येणाऱ्या चेंडूला ऑन साइट वरती खेळवलंय आणि सरळ दुसरा षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या होत आहे 29. व्यक्तिगत तिसरा षटकार. सतीश सरांचे हे महागडा षटक. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. पहिल्याच षटकात त्यांनी क्लीन बोल्ड केलं होतं वाशिम सरांना, परंतु स्वतःच्या व्यक्तिगत दुसऱ्या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूवरती त्यांना षटकार स्वीकारावा लागलेला आहे. तिसरा चेंडू तिसऱ्या चेंडूवरती डिक्लेअर 1 धाव. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
याची सर्व स्पर्धक खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला हा चेंडू, एक धाव. चौथा चेंडू घेऊन येत आहेत. तिसऱ्या षटकातील हा चौथा चेंडू सतीश सर आणि सामना करणार आहेत संतोष सर. पंच म्हणून आमचे रुपेश सर स्पर्धकांना त्यांच्या शंकांचं निरसन करतील आणि कसली जरी शंका असली तरी पंचांचाच निर्णय अंतिम राहणार आहे. आणि हा उत्कृष्ट चेंडू गॅप शोधला आणि उत्कृष्ट चौकार, जगह बना ली और गैप ढूंढ लिया. लॉन्ग ऑन की तरफ से खेल दिया इस गेंद को 4 रन के लिए सीमा रेखा के बाहर. और इसी की सहायता से स्कोरबोर्ड 34. फक्त डीजे नाही आहे. डीजे असता तर अजून रंगात आले असेल. उत्कृष्ट षटकार, डीजे वाला या षटकात हवा होता. डीजे वाला या षटकात हवा होता. व्यक्तिगत 30 धावांची खेळी केलेली आहे संतोष सरांनी. 9 चेंडू 30 धावा. फ्रीट फ्रीट दॅट्स द फ्रीट. आणि अनदर वन फ्रीट वरती, फ्रीटची संधी आणि षटकारात रूपांतर. आणि विरुद्ध आणि हा सलग तिसरा षटकार. उत्कृष्ट
अखेर धावा आहेत संघाच्या 53 आणि त्या 53 धावातील 42 धावा आहेत संतोष सरांच्या. चौथं शतक घेऊन येत आहेत चंदगड संघाकडून. पुंडलिक सर आपलं व्यक्तिगत दुसरं आणि संघासाठीचं चौथं शतक घेऊन येत आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण, चौथ्या शतकाची सुरुवात आणि विकास सर सामना करतायत. बीट झाले, निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. हा खेळ मानसिक शक्तीचा खेळ आहे, मनोधैर्याचा खेळ आहे. अजिंक्य तरुण मंडळाचे अजिंक्य क्रिकेट क्लबचे सदस्य नितीन पाटील भैया यांचे स्वागत. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव. क्रिकेट हा खेळच असा आहे, समन्वयाचा खेळ आहे. अजिंक्य स्पोर्ट्स सरूड चे नितीन पाटील भैया यांचं मैदानामध्ये स्वागत झालेलं आहे. संयोजक क्रीडा समितीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि षटकार डीजे. चेंडूत 48 धावा. युवराज सिंगची आठवण. 12 चेंडूत 50 धावा, 2च कमी. आणि या 2 धावांच्या मदतीनं पंचांचा निर्णय अंतिम राहणार. आपण कितीही चर्चा केली, पंचांनी 2 धावा दिली आणि 50 अर्धशतक पूर्ण. संतोष सरांचा मनपूर्वक स्वागत. एक उत्कृष्ट खेळी. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं मनपूर्वक स्वागत करावा, अभिनंदन करावा. आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक संतोष सरांच्याकडून. आतापर्यंत 8 षटकार लॉंग ऑफच्या दिशेने हा षटकार मारला होता. आणि आता पंचांनी 1 धाव घोषित केलेली आहे. आणि या ठिकाणी चौथं शतक संपन्न पूर्ण झालंय. 4 षटका अखेर शिरोळ संघाने 69 धावा केली आहेत. 69 धावा 4 षटका अखेर. 12 चेंडूत 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. 12 चेंडू 26 धावांची गरज. 12 चेंडूत 26 धावांची गरज. फक्त 12 चेंडूंचं अंतर आहे फायनल मध्ये प्रवेश करण्यापासून. 12 पावलं दूर आहोत आपण. स्कोर 69.
स्कोर 69. अधिकृत माहिती घेऊनच घोषणा केलेली आहे. कोणत्याही प्रकारच्या शंका उपस्थित करू नका. शंका कुशंकांचं मनात काहूर मासता कामा नये. क्रिकेटचा सर्वांनी आस्वाद घ्या. बारा चेंडूत 26 धावा. कुंभार सर, सातपुते सर, अविनाश सर, उमेश कुंभार सर आणि सर्व संयोजक मंडळांचा अथक परिश्रमातून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते आहे. चंदगड तर्फे 5वं षटक घेऊन येत आहेत आणि आमचे समालोचन करणारे खास मित्र, आमच्या हृदयातला माणूस सोनटक्के सर, त्यांना निवांतपणे क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेता यावा म्हणून मला माईक घ्यावा लागला. राम भोसले सर, संतोष सरांना आणि फटकावलाय ऑनच्या दिशेने 4 धावा. समीकरण बदलते. 11 चेंडूत 12 धावांची गरज, 22 धावांची गरज. सॉरी, सामना करणार संतोष सर, राम सर. 11 चेंडूत 22 धावा. आणि हा एक रोमांचक सामना. आणि षटकार. दहा चेंडूत 16 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 10 आणि विजयासाठी आवश्यक धावांची गरज 16. नऊ चेंडू आणि 16 धावा. आणि हा कॅच ड्रॉप महत्वपूर्ण कॅच होता. अडथळा वगैरे काही नसतो, हा खेळ असतो. कौशल्य दाखवणं गरजेचं आहे. संघाला विजयाकडे न्यायचं असेल तर अडथळ्यांवर मात केली पाहिजे. आपण कोणत्याही प्रकारचा अडथळा आला, विजय आणि पराजयामध्ये अडथळे येत असतात, त्यावर मात करून पुढे जावं लागणार. आणि कॉमेंट्री वेगवेगळ्या भाषेतून या ठिकाणी मागणी होते, पण मातृभाषा मराठी विसरून चालणार नाही. एक उत्कृष्ट चेंडू, बीट झाले खेळाडू. आणि या षटकातला शेवटचा चेंडू, 5 चेंडू पूर्ण झालेत. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत राम सर. सामना करतायत सतीश सर, संतोष सर. व्यक्तिगत 68 धावावर खेळतायत. आणि हा उत्तुंग षटकार डीजे
शिरोळ संघाला विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 5 षटका अखेर शिरोळची धावसंख्या आहे 86 धावा आणि विजयासाठी 95 धावा करणं गरजेचं आहे. फक्त 9 धावा या ठिकाणी विजयासाठी आवश्यक आहे. चंदगड संघ खेळ हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट शेवटच्या चेंडूपर्यंत काय निकाल लागेल सांगता येत नाही. आणि शिवाजी सर अत्यंत महत्वपूर्ण षटक. चेंडू 6 धावा 9. हा मानसिक धैर्याचा खेळ आहे. फक्त इथं बॅट आणि बॉल मधलं युद्ध नव्हे हे. पहिला चेंडू 1 धाव. 5 चेंडू आणि 8 धावा. शिक्षक बँकेचे संचालक मंडळ या ठिकाणी अगदी योग्य वेळी सामना पाहण्यासाठी हजर झालेला आहे. नंतर खेळणार ते. दुसरा चेंडू शेवटच्या षटकातला. 4 चेंडू आणि 8 धावा. चार चेंडू आणि 8 धावा. रोमांचक सामना काय म्हणतात तो हाच. 4 चेंडू आणि 8 धावा. मैदानात स्तब्धता आणि महत्वपूर्ण विकेट आणि हा चेंडू निर्णायक चेंडू, निर्णायक विकेट. 3 चेंडू आणि 8 धावा शिरोळ संघाला विजयासाठी आवश्यक आहेत. मगाशी तुम्ही सांगितलं होतं क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अखेरच्या चेंडू पर्यंत काय निकाल लागेल सांगता येत नाही. आणि एका चेंडूने एका उत्कृष्ट खेळीचा शेवट झालाय. 23 चेंडू 74 धावा, 10 सिक्स. आणि खरोखर एका उत्कृष्ट स्फोटक खेळी काय असते. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या खेळाडूचं कौतुक करावं. इतकं थोडं आहे. विजय पराजय हा विषय नंतरचा आहे, परंतु एका उत्कृष्ट आणि स्फोटक खेळी काय असते. आम्ही फक्त टीव्हीवर बघितलं होतं वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, पण आज प्रत्यक्ष स्फोटक खेळी काय असते. चेंडू राहिले 3 आणि विजयासाठी धावा आवश्यक आहेत 8. शिवाजी सरांनी म्हणजे पहिल्या चेंडूवर 1 आणि चौथ्या चेंडूवर फक्त 1च धाव. शेवटचं षटक निर्णायक ठरतंय. 4 चेंडू 3 धावा आणि 1 विकेट. शिल्लक फक्त 2च. शिल्लक चेंडू 2 आणि धावांची गरज 7. 2 चेंडू 7 धावा आणि फायनल मधल्या प्रवेशासाठी आणि निर्धाव चेंडू. सामन्याचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू आणि 7 धावा. 1 चेंडू आणि 7 धावा. षटकार गेला तर सामना होणार टाय.
षटकार मारला तर सामना होणार टाय, पण क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ आहे. आणि चंदगड संघाने या ठिकाणी 7 धावांनी विजय मिळवलाय. शेवटचं षटक शिवाजी सरांचं निर्णायक षटक, DJ लावा.